नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण हा सुंदर असा चौकोन टेबल मॅट किंवा मग हे आपण फ्रीज कवर, टीव्ही कवर म्हणू शकाल बनवायला शिकणार आहोत। आणि मुख्य म्हणजे हा तुम्हाला जेवढा वाढवायचा असेल तेवढा वाढवता येऊ शकतो। ही अशा प्रकारची चौकोनची डिझाइन आहे आणि तुम्हाला हवी तशी रंगसंगती तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता। आता मी फक्त हा एवढ्याच साईजचा बनवला आहे, तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठा बनवून घेऊ शकता। चला तर मग हा टेबल मॅट कसा बनवायचा ते आपण पाहूयात। हा चौकोन टेबल मॅट बनवण्यासाठी आपल्याला 60 ग्रॅम हिरवी लोकर लागणार आहे। त्यानंतर 45 ग्रॅम ते 50 ग्रॅम एवढी ही पांढरी लोकर लागणार आहे आणि 15 ग्रॅम ही ऑरेंज लोकर लागणार आहे। प्रत्येक जणाची वीण लहान मोठी असते, त्यानुसार कमी जास्त लागू शकते, परंतु मला हा टेबल मॅट बनवण्यासाठी केवळ 80 ते 85 ग्रॅम एवढी लोकर लागलेली आहे। आणि हे 1.75 mm हुक आहे, ह्याच्याने मी हा टेबल मॅट विणणार आहे। चला तर हा टेबल मॅट विणायला घेऊयात। एक, 2, 3, 4, 5 आणि 6 भगव्या रंगाने इथे 6 चेन घ्यायचे आहेत। पहिल्या चेनवर क्लोज करायचं आहे। त्यानंतर ह्या सर्कलमध्ये आपल्याला खांब घ्यायचे आहेत। तर 1, 2, 3 हा झाला आपला पहिला खांब। त्याच ठिकाणी आणखी 2 खांब घ्यायचे। हे 3 खांब झाले। इथे 1, 2, 3 चेन घ्यायचे आहेत। पुन्हा सर्कलमध्ये घ्यायचे आहेत 3 खांब। 1, 2, 3 चेन घ्यायचे आहेत। 1, 2, 3 खांब। 1, 2, 3 चेन घ्यायचे आहेत। 3 खांब। 1, 2, 3 ह्या प्रकारे ह्या सर्कलमध्ये आपण हे 12 खांब घेतलेले आहेत। म्हणजे 3-3 खांबांचे सेट बनवलेले आहेत आणि मध्ये इथे 3-3 चेन घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे 3 चेन घेऊन ह्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं आहे। तर मी इथे काय करते, हे एक खांब घेते। 1, 2, 3 ही जी तिसरी चेन आहे, ह्या तिसऱ्या चेनवर एक खांब अशा प्रकारे। एक खांब आपला 3 चेनचा असतो, त्या हिशोबाने इथे 3 चेन झाल्या आपल्या। आता इथे 1, 2, 3 चेन हा झाला आपला पहिला खांब। 2, 3 खांब। 1, 2, 3 चेन आणि 3 खांब अशी शेल तयार करायची आहे। 1, 2, 3 इथे घ्यायचे आहेत 3 चेन। 1, 2, 3 सेम ह्या पुढच्या लूपमध्ये शेल तयार करायची आहे। 3 खांब। 3 चेन। 3 खांब। ते 3 चेन घ्यायचे आहेत। हा जो लूप आहे, ह्या लूपमध्ये शेल तयार करायची। 3 खांब। 3 चेन आणि 3 खांब। तीन चेन घ्यायच्या,
ह्या लूपमध्ये शेल, तीन खांब, तीन चेन, तीन खांब, तीन चेन घ्यायचे आहेत. आता हा जो तीन चेनचा आपला पहिला खांब आहे त्याच्या ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करायचं. आता ही लोकर मी इथे कट करते. हा अशा प्रकारचा आपला छोटासा चौकोन तयार झालेला आहे. आता आपण ही पोपटी लोकर वापरायची आहे. ही जी आपण शेल तयार केलेली आहे ह्या शेलमध्ये आपल्याला लोकर जोडून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा शेल तयार करायची. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 आणि हा एक 3, 3 खांब, 1 2 3, 3 चेन आणि 3 खांब. अशा प्रकारे ही आपली शेल तयार झालेली आहे. आता इथे 1 2 3, 3 चेन घ्यायचे आहेत आणि हा जो 3 चेनचा लूप आहे ह्याच्यामध्ये घ्यायचे आहेत 3 खांब. पुन्हा 3 चेन घ्यायचे आहेत. शेलमध्ये शेल, तीन खांब, 3 चेन, 3 खांब. तीन चेन घ्यायचे आहेत. ह्या लूपमध्ये 3 खांब, तीन चेन, शेलमध्ये शेल, तीन खांब, 3 चेन आणि 3 खांब. तीन चेन घ्यायच्या. लूपमध्ये 3 खांब, तीन चेन, शेलमध्ये शेल, तीन चेन, ह्या लूपमध्ये 3 खांब, तीन चेन, 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे त्याच्या ह्या तिसऱ्या खांबावर क्लोज करायचा आहे. एक चेन घेऊन ही लोकर इथे कट करायची. असा हा आपला चौकोन तयार झालेला आहे. आता आपण ही पांढरी लोकर घेतलेली आहे ह्यातल्या एका शेलमध्ये ही लोकर जोडून घ्यायची आहे. एक 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2
आणि एक 3, 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब. अशा प्रकारे इथे आपण शेल विणलेली आहे. ह्याच्यानंतर काय करायचं आहे, इथे 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये घ्यायचे आहेत 2 खांब. ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घ्यायचा आहे. 1 2 3 हे 3 खांब होते, त्याच्यावर प्रत्येकी एक एक खांब घेतला. पुन्हा ह्या लूपमध्ये घ्यायचे आहेत 2 खांब. एक 2 3 चेन घ्यायचे आहेत. शेलमध्ये शेल, 2 खांब, 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब असे ही शेल घेतलेली आहे आपण. तीन चेन घ्यायच्या. ह्या ठिकाणी लूपमध्ये 2 खांब, प्रत्येक खांबावर एक एक खांब. ह्या बाजूच्या लूपमध्ये 2 खांब, तीन चेन, शेलमध्ये शेल, तीन खांब, 3 चेन आणि 3 खांब. तीन चेन घ्यायचे आहेत. ह्या लूपमध्ये 2 खांब, प्रत्येक खांबावर एक एक खांब. लूपमध्ये 2 खांब, 3 चेन, शेलमध्ये शेल, तीन चेन, 3 खांब. तीन चेन घ्यायचे आहेत. ह्या ठिकाणी 2 खांब, प्रत्येक खांबावर एक एक खांब. लूपमध्ये 2 खांब, 3 चेन आणि ह्या ठिकाणी क्लोज करायचं. ह्या प्रकारे हा आपला एक सुंदरसा चौकोन तयार झालेला आहे. आता ह्याच चौकोनाच्या पुढे थोडंसं विणकाम करून आपण ह्याचा टेबल मॅट बनवायचा आहे. तर हे पांढऱ्या रंगाने विणलेले आहे. ह्याच शेलमध्ये आपण पुन्हा एकदा ही पांढरे लोकर जोडून घेऊया. 1 2 3 चेन, हा झाला आपला पहिला खांब, 2 आणि 1 3 खांब झाले, 3 चेन आणि 3 खांब. जशी शेल आपण आधीची विणलेली आहे तशीच विणायची आहे. 1 2
3. इथे घ्यायचे आहेत 3 चेन, 1 2 3. हा जो लूप आहे बाजूचा, ह्या लूपमध्ये घ्यायचे आहेत 2 खांब. पुढच्या प्रत्येक खांबावर एक एक खांब. ह्या सगळ्या खांबांवर एक एक खांब झाला. आता ह्या लूपमध्ये घ्यायचे आहेत 2 खांब. तीन चेन घ्यायच्या. पुन्हा एकदा ह्या शेलमध्ये शेल. ह्या प्रकारे हा चौकोन पूर्ण करायचा आहे. ह्या शेलमध्ये शेल, 3 चेन, ह्या ठिकाणी 2 खांब, ह्या प्रत्येक खांबावर खांब, ह्या ठिकाणी 2 खांब, 3 चेन, शेलमध्ये शेल, असा हा राऊंड आपण पूर्ण करूयात. आता आपण हे इथपर्यंत विणून घेतले आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे त्याच्या ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या पुढच्या 2 खांबामध्ये स्लिप स्टिच घ्यायचे आहेत आणि ह्या लूपमध्ये यायचं आहे. आता ह्या लूपमध्ये आल्यानंतर 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. शेलमध्ये शेल घालायची आहे. तर 2 आणि 1 3, 3 खांब, 3 चेन, तीन खांब. इथे घ्यायचे 3 चेन, 1 2 आणि 3. आता हा जो बाजूचा लूप आहे, ह्या लूपमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत 3 खांब. 1 2 आणि 3. 3 चेन घ्यायच्या. हे 2 खांब स्किप करायचे आणि ह्या पुढच्या खांबांवर खांब. 1 2 3 4 5 6 7. इथले हे 2 खांब स्किप करायचे आहेत. 1 2 3, 3 चेन घ्यायचे आहेत. हा जो बाजूचा लूप आहे ह्याच्यामध्ये 3 खांब. तीन चेन, शेलमध्ये शेल, 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब. तीन चेन घ्यायचे आहेत. सेम 3 चेन घेतल्यानंतर ह्या लूपमध्ये 3 खांब, 3 चेन घ्यायचे आहेत. इथले 2 खांब स्किप करायचे. ह्या खांबांवर खांब, इथले 2 खांब स्किप करायचे. 3 चेन, लूपमध्ये 3 खांब, 3 चेन, शेल, असा हा चौकोन पूर्ण करूया. हा चौकोन इथे पूर्ण झाला. इथे घ्यायचे आहेत 1 2 3 चेन आणि हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे त्यातल्या ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करायचं. ही लोकर इथे कट करते. आता ही जी डिझाईन तयार झालेली आहे ह्याच्या इथे 3 खांब हे हिरवे आहेत म्हणून इथले 3 खांब हिरवे यायला हवेत म्हणून मी पुन्हा एकदा हिरवी लोकर जोडायची आहे. मी ह्या ठिकाणी जोडून घेते. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. 2 3, 3 खांब, 3 चेन, 1 2
3 खांब. त्यानंतर घ्यायचे आहेत 3 चेन, 2 आणि 1 3. आता हे 3 खांब आहेत. इथून पुन्हा नवीन डिझाईन सुरू होणार आहे, म्हणून ह्या ठिकाणी लूपमध्ये घ्यायचे आहेत 2 खांब. ह्या 3 खांबांवर प्रत्येकी एक एक खांब. 1 2 3. ह्या लूपमध्ये घ्यायचे आहेत 2 खांब. ते 1 2 3 3 चेन. हे 2 खांब स्किप करायचे आहेत आणि 3 खांबांवर एक एक खांब. 1 2 3. 3 चेन घ्यायच्या. हे जे 3 खांब आहेत त्याच्या आजूबाजूला 2 खांब येणार आहेत आणि खांबांवर एक एक खांब, असे 3 खांब. तर हे 2 खांब घेतले आपण. खांबावर खांब. ह्या लूपमध्ये 2 खांब. 3 चेन. ही डिझाईन इथे संपलेली आहे आणि इथून ही नवीन डिझाईन सुरू होत आहे. तर ह्या 3 चेन घेतलेले आहेत. शेलमध्ये शेल. तीन खांब. 3 चेन. 3 खांब. तीन चेन घ्यायच्या. ह्या ठिकाणी हे जे 3 खांब घेतलेले आहेत इथून डिझाईन सुरू करायची आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी 2 खांब. ह्या खांबांवर खांब. इथे 2 खांब. 3 चेन घ्यायचे आहेत. हे 2 खांब स्किप करायचे. मधल्या 3 खांबांवर खांब. 2 खांब स्किप करायचे. 3 चेन. ह्या ठिकाणी 2 खांब. खांबांवर खांब. 2 खांब. 3 चेन शेल. ह्या प्रकारे हा चौकोन पूर्ण करू. हा राऊंड इथे पूर्ण झाला. 3 चेन घेतलेले आहेत. 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे त्याच्या ह्या तिसऱ्या चेनवर क्लोज करून घ्यायचा आहे. ही लोकर इथे कट करायची. आता मी ही ऑरेंज लोकर घेणार आहे. कोणत्याही एका शेलमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. एक, 2 आणि 1 3. हा झाला आपला पहिला खांब. 2 3. 3 खांब. 1 2 3. 3 चेन आणि 3 खांब. असे शेलमध्ये शेल घालायचे आहे. 1 2 3. इथे 3 चेन घ्यायच्या. आता ही जी डिझाईन सुरुवात झालेली आहे त्याच्या ह्या ठिकाणी 2 खांब. आता पुढच्या ह्या प्रत्येक खांबावर खांब येणार आहे. 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. हे 7 खांब झाले. ह्या खांबाच्या ह्या बाजूला 2 खांब. त्यानंतर इथे घ्यायचे आहेत 3 चेन. 1 2 आणि 1 3. 3 चेन. आता ह्या डिझाईनमध्ये ह्या लूप
लूपच्या बाजूला 2 खांब, प्रत्येक खांबावर एक एक खांब, असे हे 7 खांब. 1 2 3 4 5 6 आणि हा एक 7. ह्या लूपमध्ये 2 खांब, 3 चेन, शेलमध्ये शेल, 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब. ह्या प्रकारे हा राऊंड विणून घ्यायचा आहे आपल्याला. शेलमध्ये शेल झालेली आहे. ह्या ठिकाणी येणार 2 खांब, ह्या खांबांवर खांब, 2 खांब, 3 चेन, ह्या ठिकाणी 2 खांब, खांबांवर खांब, 2 खांब, 3 चेन, शेल. तर हा राऊंड आपण विणून घेऊयात. हा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. 3 चेन घेतलेले आहेत आपण. हा जो 3 चेनचा पहिला खांब आहे त्याच्यावर क्लोज करायचा आहे. एक चेन घेऊन हे लोकर मी इथे कट करते. पुन्हा एकदा ही पोपटी लोकर जोडून घ्यायची आहे. कोणत्याही एका शेलमध्ये आपण ही लोकर जोडून घेणार आहेत. एक 2 3 2 3 3 खांब, 3 चेन, 3 खांब. ह्या ठिकाणी घ्यायचे 3 चेन, पहा इथे आपण हे पांढऱ्या रंगाने विणले होते, नंतर हिरव्या रंगाने, इथे ऑरेंज रंगाने, आता पुन्हा हिरव्या रंगाने. आता इथून आपल्याला ही डिझाईन अशी कमी करत जायची. आता इथे 3 चेन घेतलेले आहेत. हे हा जो लूप आहे ह्या लूपमध्ये येणार आहेत 3 खांब. तीन चेन, हे 2 खांब स्किप करायचे. 1 2 3 4 5 6 7. 3 चेन घ्यायचे आहेत. ह्या लूपमध्ये 3 खांब, 3 चेन, 2 खांब स्किप करायचे. 1 2 3 4 5 6 7. 3 चेन, ह्या लूपमध्ये 3 खांब, 3 चेन, शेलमध्ये शेल, 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब.
तुम्हाला लक्षात येईल आता ह्या ज्या 2 डिझाईन आहेत ह्या पूर्ण झालेल्या आहेत आणि इथे आपण हे 3 खांब घेतलेले आहेत, ते इथे आणि इथे. इथून आपली नवीन डिझाईन सुरू होणार आहे. इथे इथे 1 चौकोन झाला होता, इथे 2 झाले, आता इथे 3 चौकोन होणार आहे. आता ह्या शेलमध्ये शेल घातल्यानंतर 3 चेन, गॅपमध्ये 3 खांब, 3 चेन 2 खांब स्किप करायचे, इथे 7 खांब येणार आहेत. 3 चेन 3 खांब, 3 चेन 2 खांब स्किप करून इथे 7 खांब, 3 चेन गॅपमध्ये 3 खांब आणि 3 चेन घेऊन ही शेल आहे, ह्या शेलमध्ये शेल. ह्या प्रकारे हा राऊंड पूर्ण करूया. आता हे आपण इथपर्यंत विणून घेतलेलं आहे. ते 3 चेन घेतलेले आहेत. 3 चेनचा हा जो पहिला खांब आहे त्याच्या या तिसऱ्या चेनवर क्लोज करायचा आहे. आता ही लोकर मी इथे कट करणार आहे. साधारण तुम्हाला ही डिझाईन आता लक्षात आलेली असेलच. आधी इथे 1 चौकोन तयार झाल्यानंतर इथे 2, आता इथे 3 चौकोन तयार होणार आहेत. हे 3, 3 आणि 3 असे हे 3 वेळा आपण हे हिरव्या रंगाने खांब घातलेले आहेत. इथून आता दुसऱ्या चौकोनाला सुरुवात होणार आहे. जसे इथे 3 होते हे आणि इथून आपला हा चौकोन सुरू झाला होता, सेम इथे करायचं आहे आपल्याला. हिरवा, 3 लाईन पांढरे आणि 1 हिरवा. तर आता इथे मी पांढरे लोकर जोडून घेते. आता कोणत्याही एका शेलमध्ये आपण ही पांढरी लोकर जोडून घ्यायची आहे. तर ह्या शेलमध्ये मी ही लोकर जोडून घेते. 1 2 3 हा झाला आपला पहिला खांब. शेलमध्ये शेल घालायची आहे 2 आणि 1, 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब. 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. आता हे जे 3 खांब आहेत त्याच्या ह्या बाजूला 2 खांब, ह्या 3 खांबांवर प्रत्येकी 1 खांब, 1 2 3 आणि ह्या बाजूला 2 खांब. इथून नवीन डिझाईन सुरू होत आहे. 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. हे 2 खांब स्किप करायचे. मधल्या 3 खांबांवर प्रत्येकी 1 खांब, 1 2 3 चेन घ्यायचे आहेत. आता हे जे 3 खांब आहेत त्याच्या या बाजूला 2 खांब, ह्या तिन्ही खांबांवर प्रत्येकी 1 खांब, या ठिकाणी 2 खांब. तीन चेन. ही डिझाईन आता तुम्हाला लक्षात आलेली असेलच. ह्या ठिकाणाहून नवीन डिझाईन सुरू झालेली आहे आणि इथे ही डिझाईन आहे ही क्लोज झालेली आहे. तर आता जसं आपण म्हणलं ह्याच प्रकारे 3 चेन घेतलेले आहेत. हे 2 खांब स्किप होणार आहेत. ह्या ठिकाणी 3 खांब येणार आहेत. 3 चेन, ह्या 3 खांबांच्या आजूबाजूला 2 खांब आणि ह्या खांबांवर 1 खांब, 3 चेन, शेलमध्ये शेल. ह्या प्रकारे हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया. इथपर्यंत मिळून घेऊया. आता हा राऊंड इथे पूर्ण झाला. इथे क्लोज करायचं आहे 3 चेनच्या ह्या पहिल्या खांबावर. स्लिप स्टिच घेऊन आपण ह्या शेलच्या मध्ये येणार आहोत. शेलमध्ये शेल, तीन खांब, 3 चेन आणि 3 खांब. तीन चेन घ्यायचे आहेत. इथे ह्या बाजूला 2 खांब, ह्या प्रत्येक खांबावर 1 खांब.
ह्या बाजूला 2 खांब, तीन चेन घ्यायच्या, इथे ही डिझाईन पूर्ण झालेली आहे त्यामुळे इथे लूप तयार होणार आहे. तर ह्या 3 चेन घ्यायचं आहे, हे खांब आहेत, ह्याच्या ह्या बाजूला 2 खांब, प्रत्येक खांबावर खांब, ह्या ठिकाणी 2 खांब, 3 चेन घ्यायचे आहेत सेम इथे, ह्या बाजूला 2 खांब, प्रत्येक खांबावर खांब, इथे 2 खांब, त्यानंतर इथे शेल. ह्या प्रकारे ही ओळ पूर्ण करून घ्यायची आहे. आपण इथपर्यंत विणून घेतलेली आहे. सेम 3 चेनच्या पहिल्या खांबावर क्लोज करायचं आहे. स्लिप स्टिच घेऊन आपण शेलच्या मध्ये यायचं आहे. 1 2 3 शेलच्या मध्ये शेल, 3 खांब, 3 चेन आणि 3 खांब. तीन चेन घ्यायचे आहेत. आता पहा, ह्या ठिकाणाहून हा चौकोन असं कमी होत जाणार आहे आणि हा जो गॅप आहे ह्या गॅपमध्ये आपली नवीन डिझाईन सुरू होणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला घ्यायचे आहेत 3 खांब, 3 चेन घ्यायच्या, हे 2 खांब स्किप करायचे आणि पुढच्या खांबांवर खांब, 2 3 4 5 6 आणि हा एक 7. 3 चेन घ्यायचे आहेत. ह्या ठिकाणी नवीन डिझाईन सुरू होणार आहे. 1 2 आणि 3. आता ही डिझाईन तुम्हाला पूर्ण लक्षात आलेली असेलच. ज्या प्रकारे आपण इथे विणलं होतं, हा पांढरा रंगाची ही ओळ विणल्यानंतर ह्या ओळीमध्ये 2 खांब कमी केलेले आणि इथून नवीन डिझाईन सुरू झालेली सेम इथे आहे. आणि पुढे देखील ह्याच प्रकारे आपल्याला विणत जायचं आहे. आता इथे 1 चौकोन झाला होता, इथे 2 झाले, इथे 3 झाले आणि आता इथे 4 होणार आहेत. 1 2 आणि ह्या ठिकाणी 1 आणि ह्या ठिकाणी असे 4 चौकोन होणार आहेत. सेम विण सगळी सेम आहे आणि रंगसंगती तुम्हाला हवी तशी बदलून तुम्ही हा रुमाल विणू शकता. आता थोडा मी हा विणून घेते रुमाल, त्यानंतर तुम्हाला दाखवते हा रुमाल कसा झालेला आहे. आता आपला हा टेबल मॅट विणून झालेला आहे पहा. आणि मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 शेलचा हा टेबल मॅट बनवलेला आहे. आणि असा सुंदर असा चौकोनी टेबल मॅट झालेला आहे. ह्याच्यावर आणखी तुम्हाला विणायचं असेल तर विणू शकता आणि तुम्हाला हवा तेवढा मोठा चौकोन हा बनवता येऊ शकतो. आपण 20 शेलचा हा टेबल मॅट किती मापाचा झालेला आहे ते पाहूयात. हां, 20 इंच म्हणजे 20 बाय 20चा असा हा चौकोन तयार झालेला आहे. आणि टेबल मॅट म्हणून तुम्ही हा वापरू शकतातच, शिवाय तुम्हाला फ्रीजवर ठेवण्यासाठी कवर किंवा TV कवर म्हणून सुद्धा वापरू शकता. आणि अशी ही सुंदर अशी टेबल मॅटची डिझाईन तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि आवडली असेल तर तसं कमेंट करून सांगा. धन्यवाद.